स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया प्रेमाचा अनोखा करार या कथेच्या आपल्या पुढच्या भागाला. मागच्या भागात आपण पाहिलं की राकेशची एक्स वाईफ ईशा त्याला काहीतरी डीलबद्दल बोलत होती. आता पुढे पाहूया. राकेश देशमुख तिच्याकडे जणू तिला जाळूनच टाकणार असल्यासारखा पाहत उभा होता. काय डील? त्याने भुवया उंचावत विचारलं. मला अजून 1 कोटी रुपये हवेत आणि त्याशिवाय त्या मनालीच्या बंगल्याची मालकी माझ्या नावावर करून द्यायची आहे, ऐश्वर्या ताठपणे म्हणाली. लग्न झाल्यानंतर नवऱ्यासोबत हनीमूनला गेली असताना त्या बंगल्याने तिचं मन आणि डोळे दोन्ही जिंकून घेतले होते. शक्य नाही, निघ, तोही त्याच ताठपणाने म्हणाला. मग मी कोर्टात जाईन. माझ्या मुलाला तू त्रास देतोयस अशी तक्रार करेन. ती उद्दामपणे म्हणाली. माझा मुलगा तुझा म्हणालीस ना, तर तुझं तोंड फोडीन. त्याचा आणि तुझा काहीही संबंध नाही असं लिहून दिलं आहेस, हे आठवतंय ना? तो संतापून म्हणाला. हे सगळं मला अगदी चांगलं आठवतंय, ती निष्काळजीपणे म्हणाली. पण मी त्याची बायोलॉजिकल आई आहे. त्याशिवाय एका लहान बाळाला त्रास दिला जातोय अशी तक्रार कोणीही करू शकतं. माझा नवरा मुलाची चांगली काळजी घेईल या विश्वासाने मी माझं मूल त्याच्याकडे सोपवून आले. पण आता तो आपल्या अनैतिक संबंध असलेल्या प्रेयसीसोबत मिळून माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न करतोय असं मी सांगेन. तुला कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या घालायला लावीन. महिला संघटना, मानवाधिकार आयोग, सगळीकडे जाऊन न्याय मागेन. तिच्या धमक्या ऐकून तिला मारून टाकावं इतका संताप राकेशच्या मनात उसळला. पण कसाबसा स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याने तिला आपल्या जळजळीत नजरेने पाहिलं. ज्यांच्यावर खरंच अन्याय होतो त्या लोकांच्या भल्यासाठी तयार केलेल्या संस्थांचा तुझ्या स्वार्थासाठी गैरवापर करायचा प्रयत्न करतेस. तू माणूस आहेस तरी का? त्याने तिरस्काराने विचारलं. काय करू, आम्हालाही जगायचं आहे ना? ईशा अजिबात विचलित न होता म्हणाली. तू कशासाठी जगतेस? मरून जा ना, त्याने मनातल्या मनात पुटपुटलं. पण त्याच वेळी राकेश गंभीरपणे विचार करू लागला. आत्ता तिने कोणताही खटला दाखल केला किंवा पोलिसात तक्रार केली तरी ती धूळ झटकावी तशी सहजपणे मिटवून टाकण्याची ताकद त्याच्याकडे होती. पण त्यानंतर तिच्या पुढच्या हालचालींवर लक्ष ठेवणं कठीण झालं असतं. पैशांसाठी ईशा कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्यामुळे ऐश्वर्या आणि मिहिरला कोणताही त्रास होऊ नये यासाठी सध्या तरी ईशाला आपल्या नजरेसमोर ठेवणंच योग्य होतं. पैसे देण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि मनालीमधले इस्टेट तुझ्या नावावर करणंही कायदेशीरदृष्ट्या खूप गुंतागुंतीचं आहे. त्यासाठी बराच वेळ लागेल, कपाट चोळत तो म्हणाला. मग त्याने ईशाकडे पाहिलं. तीही गहन विचारात बुडाली होती. तू जा, मी सगळं तयार करून तुला फोन करतो. ये आणि पैसे घेऊन जा. राकेशने शांतपणे आपली चाल खेळली. पण ईशाने लगेच मान हलवत नकार दिला. ते काही शक्य नाही. पैसे तयार होईपर्यंत मी इथेच राहणार आणि त्या इस्टेटमधला बंगला माझ्या नावावर करून दे. माझं काम पूर्ण होईपर्यंत मी इथून 1 इंचही हलणार नाही. व्हॉट? राजेशनेही तिच्या आश्चर्याला साजेसं आश्चर्य दाखवत म्हटलं. डोंट वरी, माझ्यामुळे तुला किंवा तुझ्या कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही. माझ्या गरजा तू पूर्ण केल्यास मी ज्या मार्गाने आले आहे त्याच मार्गाने निघून जाईन. काय म्हणतोस? ती निर्लज्जपणे विचारत म्हणाली. दुसरा कोणताही पर्याय नसल्यासारखं दाखवत राकेशने मान हलवून संमती दिली. ईशाच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. मी कोणत्या खोलीत राहू? तिने उत्साहाने विचारलं. 15 मिनिट थांब, तुझ्यासाठी एक खोली तयार करून देतो, असं म्हणत त्याने फोन हातात घेतला आणि कोणाला तरी कॉल करण्यासाठी बाजूला गेला. ईशा सोफ्यावर बसली आणि डोळे फिरवत संपूर्ण घर न्याहाळू लागली. हा हरित जर थोडा जबाबदार आणि सावध असताना तर मी सुद्धा या एवढ्या मोठ्या घराची महाराणी झाले असते. सगळं नशीबच, ती वैतागून मनात म्हणाली. 20 मिनिटं झाली तरी राकेश परत आला नाही, त्यामुळे ईशाचा पारा चढला. काय माणूस आहे हा, एवढा वेळ कुठे गेला? ती चिडून त्याला शोधण्यासाठी बाहेर आली. तेवढ्यात राकेश समोरून चालत येताना दिसला. काय राकेश, किती वेळ वाट पाहायची? ती ओरडली. तुझ्यासाठी दिलेली खोली स्वच्छ करायला नको का? चल तुझी खोली दाखवतो, असं म्हणत तो पुढे चालू लागला. ईशा त्याच्या मागे चालू लागली. तिला देण्यात आलेली खोली खूप मोठी होती. खोलीत प्रवेश करताच ईशाने विस्पारलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं. ठीक आहे, तू आराम कर. काही हवं असेल तर मोलकरणीला सांग आणि शक्य तितकं माझ्या नजरेसमोर येऊ नकोस.
शेवटचं वाक्य त्याने मुद्दाम जोर देऊन आणि रागाने म्हटलं आणि तो तिथून निघून गेला. ईशाने त्याच्याकडे उपासाने कटाक्ष टाकला आणि पलंगावर धाडकन अंग टाकलं. सुखसोयी आणि ऐशोआराम तिच्यासाठी नवीन नव्हते. तिच्या माहेरी इतकी संपत्ती होती की संपूर्ण शहर विकत घेता आलं असतं. पण दुर्दैवाने तिच्याच कुटुंबाने तिला घरातून आणि समाजातून दूर केलं होतं. तिने फोन काढला आणि हरितला कॉल केला. पहिल्याच रिंगला त्याने फोन उचलला. हॅलो हरित. बोल. पैसे मिळाले का? त्याने उत्सुकतेने विचारलं. उफ, नाही रे, थोडा वेळ लागणार म्हणतोय. तोपर्यंत इथेच राहायला सांगितलंय. ईशा वैतागून म्हणाली. तू अगदीच निकम्मी आहेस. त्याला आपल्या जाळ्यात अडकवून पैसे मिळवता येत नाहीत का तुला? माझ्यासोबत बेडवर एवढी नखरे करतेस ना, तसंच काहीतरी करून त्यालाही आपल्या मोहात पाडायचं होतं ना. पैसे न मिळाल्याच्या रागात हरित म्हणाला. त्याला असं काही दाखवून मोहात पाडणं शक्य नाही. तो अशा गोष्टींनी प्रभावित होणाऱ्यांपैकी नाही. भावना मेलेल्या डेड बॉडीसारखा आहे तो. बोलूनच त्याला आपल्या मार्गावर आणता येईल. ईशा वैतागून म्हणाली. ओहो, डेड बॉडी आहे? मग त्या मुलीला गर्भ कसा राहिला? माझ्या माहितीनुसार तो नैसर्गिक गर्भधारणा होती ना. तूही त्याच्यासोबत राहूनच मुलाला जन्म दिलास ना? हरितने उपहासाने विचारलं. मुलाला जन्म दिला म्हणून तो पुरुष झाला का? माझ्यामध्ये कोणत्याही मुलीला समाधानी न करू शकणारा अर्धवट पुरुष आहे तो. ईशा चिडून म्हणाली. ठीक आहे ठीक आहे, पैसे घे आणि लवकर परत ये. मी फोन ठेवतो, नंतर पुन्हा फोन करतो, असं म्हणत हरितने फोन ठेवला. ईशाने फोन पलंगावर फेकला. राकेश बेडवर 0 आहे पण बिझनेसमध्ये वाघ आहे. हरित सगळ्या व्हरायटी दाखवतो पण बिझनेसमध्ये 0 आहे. फक्त याच एका कारणामुळे मला त्याच्यासोबत राहावं लागतंय. मी दिलेले सगळे पैसे उडवून टाकले त्या मूर्खाने, ती वैतागून म्हणाली. हरितने तिचे सगळे पैसे व्यवसायात तोटा झाल्याचं दाखवून स्वतःच्या खिशात घातले होते आणि आता पुन्हा पैसे आणण्यासाठी ईशाला राकेशकडे पाठवलं होतं. वरच्या मजल्यावर पोहोचलेला राकेश समोरून येणाऱ्या देवकीला भेटला. अरे राकेश, मला खूप भीती वाटते रे. ती इथे कशासाठी आली आहे? तू तिला इथे राहायला सांगितलंस म्हणे. तिच्यासाठी खोलीही तयार करून दिलीस असं नोकरांनी सांगितलं. देवकी घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या. हो आई, ती इथे असणं माझ्या मुलासाठी आणि ऐश्वर्यासाठी सुरक्षित आहे, राकेश म्हणाला. देवकीने त्याच्याकडे न समजणाऱ्या नजरेने पाहिलं. काय म्हणतोयस तू? मला काहीच समजत नाहीये. ती साप आहे साप, आणि तू तिला घरात राहायला आणतोयस? ती काळजीने म्हणाली. मी तुला सगळं नंतर सांगतो, आत्ता काहीही विचारू नकोस. कोणत्याही गोष्टीची काळजी न करता आपल्या खोलीत जाऊन आराम कर. मी नंतर येऊन तुला सगळं सांगतो, राकेशने तिला समजावलं. ठीक आहे, तू म्हणतोयस म्हणजे काहीतरी योग्यच असेल, असं म्हणत देवकी आपल्या खोलीत निघून गेली. राकेश थकलेल्या अवस्थेत आपल्या खोलीत आला. पलंगावर गाढ झोपलेल्या आपल्या मुलाकडे पाहत तो काही क्षण तिथेच उभा राहिला. सकाळपासून ईशाच्या आगमनामुळे त्याच्या मनात उसळणारा उत्साह पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याचा चेहरा ताण आणि काळजीने उतरला होता. त्याने आपल्या मुलाच्या नाजूक बोटांवरून हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. मनावरचं अर्ध ओझं उतरल्यासारखं त्याला जाणवलं. ऐश्वर्या त्याच्या जवळ येऊन उभी राहिली आणि प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवू लागली. तो किती मानसिक तणावाखाली आहे हे त्याच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत होतं. अचानक राकेशने तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळले आणि तिच्या पोटावर आपला चेहरा टेकवला. तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाला त्याने अलगद चुंबन दिलं आणि पुन्हा तिच्या पोटावर चेहरा ठेवून काही क्षण तसाच विसावला. राकेश आणि ईशा काही गैरसमजामुळे वेगळे झाले आहेत, एवढंच ऐश्वर्याला माहीत होतं. पण त्यांच्यात नेमकं काय घडलं होतं हे तिला माहीत नव्हतं. आज ईशाला पाहिल्यापासून राकेशच्या चेहऱ्यावर प्रेमाचा किंवा आपुलकीचा किंचितही अंश दिसला नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त राग आणि तिरस्कार भरलेला होता. ऐश्वर्या ते सगळं शांतपणे पाहत होती. राकेशने तिला बसवलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपला. ऐश्वर्याने त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि त्याच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. तो क्षणभर शहारला. प्रेमाने दिलेलं एक छोटंसं चुंबन आणि तेही आपल्या आवडत्या स्त्रीकडून मिळालेलं. त्या एका चुंबनात पुरुषाच्या मनावरचं हजारो चिंतांचं ओझं दूर करण्याची ताकद असते. मोहिनी आपल्या कल्पनेत त्याला अशाच प्रकारे चुंबन देत आहे
असं राकेश अनेकदा मनात विचार करायचा. पण त्या कल्पनेत जे नव्हतं ते या चुंबनात होतं. त्या कल्पनेत जाणवू न शकलेली ऊब आणि जिवंतपणा या चुंबनात होता. त्याने ऐश्वर्याचा हात घट्ट धरून ठेवला. ऐश्वर्या, तू मिहिरला मोहिनीची गोष्ट सांगितली होतीस ना? त्याच्यासारखी मी तुला एक गोष्ट सांगू का? त्याने डोळे न उघडताच विचारलं. मिहिरसाठी? तिने विचारलं. नाही, ही 18 वर्षांवरील लोकांसाठी आहे. फक्त तुझ्यासाठी, तो म्हणाला. त्याच्या बोलण्याचा अर्थ न समजल्याने ऐश्वर्या त्याच्याकडे पाहत राहिली. तुला सांगितल्याशिवाय माझ्या मनावरचं ओझं कमी होणार नाही ग, तो दाबलेल्या आवाजात म्हणाला. ऐश्वर्याला सगळं समजलं. ती राकेशची स्वतःची कहाणी होती. त्याच्या आयुष्यातील दुःखद आणि कटू भूतकाळाची कहाणी. आपल्या माणसाने भोगलेल्या वेदना फक्त कानांनी ऐकण्याइतकीही ताकद तिच्या मनात नव्हती. कारण त्याने भोगलेलं प्रत्येक दुःख त्याच्यापेक्षा 1000 पट अधिक वेदना देऊन तिच्या मनाला छळणार होतं. राकेश आणि ईशा वेगळे झाले आहेत ही बातमी ऐकूनच ऐश्वर्याने आपल्या डार्लू गणपती बाप्पाशी भांडण केलं होतं. आपल्या नात्याचा शेवट झाला असं ती त्यांना म्हणाली होती. त्यानंतर आजपर्यंत तिने आपल्या लाडक्या गणू बाप्पांना भेटलेलीही नव्हती. वडिलांना गमावलं तेव्हा, मित्रांपासून दूर झाली तेव्हा तिने देवाला कधी दोष दिला नव्हता. पण आपल्या माणसावर संकट आलं तेव्हा मात्र तिने देवावरचा विश्वासच झटकून टाकला होता. अशी ती स्त्री राकेशच्या आयुष्यातील कटू आणि वेदनादायक पानं आपल्या कानांनी ऐकून कशी सहन करणार होती. पण सांगितल्यावर मनावरचं ओझं कमी होईल असं राकेश म्हणत होता. त्यामुळे त्याचं म्हणणं ऐकण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सांगा, मी ऐकते, तिने मनात धैर्य गोळा करत म्हटलं. मी सांगत असताना माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहा ऐश्वर्या, नाहीतर मी खूप तुटून जाईन. माझ्या भूतकाळाचा विचार केला तरी मला खूप लाज वाटते. मला एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू समजून घे प्लीज, तो म्हणाला. त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. त्याचा आवाज ऐकून ऐश्वर्या पूर्णपणे तुटून गेली. राकेशने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. ईशासोबत झालेलं त्याचं लग्न दोघांच्या पूर्ण संमतीने झालं होतं. सौंदर्य, शिक्षण, कुटुंबाची पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलीचं चारित्र्य, या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून राकेशचे वडील रघुदेव यांनी ईशाची आपल्या सुनेसाठी निवड केली होती. राकेशला ईशाचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा त्याला तिच्याबद्दल विशेष आकर्षण वाटलं नव्हतं. पण तिला नाकारण्यासारखं कोणतंही कारणही त्याच्याकडे नव्हतं. त्यामुळे त्याने लग्नासाठी संमती दिली. साखरपुड्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणं, भेटणं आणि एकमेकांना समजून घेणं सुरू झालं. सुरुवातीला सगळं अगदी छान चाललं होतं. ईशा सुंदर होती, पण पहिल्याच नजरेत तिने राकेशचं मन जिंकलं नव्हतं. मात्र अनेक भेटी आणि फोनवरील दीर्घ संभाषणानंतर ती हळूहळू त्याच्या मनात आपली जागा निर्माण करू लागली. प्रेम म्हणजे हेच असतं असं राकेशला वाटू लागलं. दोघं खूप बोलायचे, एकत्र खूप फिरायचे. ईशा श्रीमंत कुटुंबातील असली तरी पार्टी, पब आणि रात्री उशिरापर्यंत बेफाम फिरणाऱ्या मुलींपैकी नव्हती. तिच्यातील हीच गोष्ट राकेशला तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरेशी होती. त्यानंतर दोघांचं लग्न झालं. डोळ्यात प्रेम घेऊन दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले होते आणि डोळ्यात अश्रू घेऊन एका जीवाने या जगातून निघून स्वतःला वेदनांमध्ये झोकून दिलं होतं. हे आपल्याला माहीतच आहे. लग्न होईपर्यंत स्वतःचं खरं रूप लपवून ठेवणाऱ्या ईशाचा खरा चेहरा त्यांच्या पहिल्या रात्रीच राकेश समोर आला आणि राकेशला जबरदस्त धक्का बसला. हे एक वेगळंच प्रकरण होतं. यात रोमॅन्सही होता, पण हा रोमॅन्स काहीसा वेगळ्या प्रकारचा होता. लग्नाच्या पहिल्या रात्रीच दोघांच्या स्वभावातील आणि अपेक्षांमधील फरक स्पष्ट होणार होता. लग्नाच्या पहिल्या रात्री ईशा खोलीत आली. राकेशसाठी तो पहिलाच अनुभव होता. लग्नाआधी साध्या चुंबनाचा धाडसही न करणारा, तिच्या मानेपलीकडे नजरही न देणारा तो मुलगा होता. पुरुषालाही लाज वाटते का? नक्कीच वाटते. विशेषतः आपल्या जोडीदाराच्या जवळ असताना आणि जेव्हा पहिल्यांदाच दोघं एकांतात असतात तेव्हा. फुलांचा सुगंध, त्यात ईशाच्या महागड्या परफ्यूमचा दरवळ, या सगळ्यामुळे राकेशच्या मनात एक वेगळाच गोंधळ निर्माण झाला होता. सुरुवात कुठून करावी हेच त्याला समजत नव्हतं, म्हणून तो बोलत राहिला. तिला बोलतं करत राहिला. काही तास असंच सुरू राहिल्यावर ईशा वैतागली. आपण असंच बोलत राहणार आहोत का? तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट कंटाळा दिसत होता. राकेशने शेवटी धीर करून आपल्या पत्नीला प्रेमाने जवळ घेतलं. तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजत, तिच्या मानेवर प्रेमाने ओठ टेकवत त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं.
पण त्यांचं पहिलं चुंबन ईशानेच पुढाकार घेऊन घेतलं. राकेश त्यात पूर्णपणे हरवून गेला. तो त्याच्यासाठी एक नवीन अनुभव होता. थोडीशी अस्वस्थताही होती की तिची नैसर्गिक लाज कुठे गेली, मुलींमध्ये असणारा संकोच. पण प्रत्येक मुलगी सारखीच असावी असं थोडंच आहे. आपल्या नवऱ्याशी हक्काने वागली तर ती स्त्री नाही का, असं स्वतःला समजावत त्याने मन शांत केलं. बहुतेक माझ्यावरच्या प्रेमात तिची उत्कटता थोडी जास्तच आहे, असं त्याने स्वतःला समजावलं. बिचारा राकेशला मात्र त्या क्षणी तिच्या मनातलं खरं प्रेम शोधता आलं नाही, आणि हीच त्याची सर्वात मोठी शोकांतिका होती. ईशाने त्या रात्री प्रत्येक गोष्टीत स्वतःच पुढाकार घेतला. राकेशला काय करावं, कसं वागावं हे सांगत ती त्याच्यावरच नियंत्रण ठेवत होती. राकेशला काही क्षणांसाठी धक्काच बसला. ही काय करतेय? पण ती त्याची पत्नी होती. तिच्या भावना आणि अपेक्षांचा आदर करणं आपलं कर्तव्य आहे असं त्याला वाटलं. पहिल्या रात्री मुलीला त्रास होतो, वेदना होतात असं त्याने ऐकलं होतं. पण इथे परिस्थिती पूर्णपणे उलटी होती. तिच्या आत्मविश्वासासमोर तोच गोंधळून गेला होता. वैवाहिक नातं म्हणजे फक्त शरीरांची जवळीक नव्हे. छोटे छोटे स्पर्श, प्रेमळ मिठ्या, कानाजवळ हळू आवाजात केलेल्या कुजबुजणाऱ्या गोष्टी, हळूहळू संकोच दूर करणं, एकमेकांना समजून घेणं, भीती आणि अवघडलेपणा दूर करून प्रेमाने एकमेकांच्या जवळ जाणं, हे सगळं मिळून वैवाहिक नातं पूर्ण होतं. पण इथे राकेशला मात्र असं वाटत होतं की तो फक्त ईशाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उभा आहे. त्याला अपेक्षित असलेलं काहीच घडत नव्हतं. तो स्वतःहून तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच ईशा त्याला थांबवत होती. तू शांत बस, मी सांगते तेवढंच कर, ती आदेश देत होती. पलंगावर स्त्रीने पुढाकार घेणं सुंदर असू शकतं, पण समोरच्याला स्वतःच्या इच्छेने काही करण्याची संधीच दिली नाही तर त्या नात्यातील सौंदर्य कुठे उरतं? राकेशच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. अशाही स्त्रिया असतात का? तो जवळजवळ गुगलची मदत घेऊन स्वतःशीच हा प्रश्न विचारण्याच्या अवस्थेत पोहोचला होता. पहिल्याच रात्री त्याच्याकडून अपेक्षित वेळ टिकता आलं नाही तेव्हा ईशाने त्याची खिल्ली उडवली. काय राकेश? ती अगदी उघडपणे म्हणाली. राकेशच्या मनाला त्या शब्दांनी खोलवर दुखापत झाली. पत्नीच्या प्रेमळ आणि अंतरंग बोलण्याने पुरुषाला आनंद मिळतो, पण तिच्या बोलण्यात प्रेमाऐवजी फक्त तुलना, अपेक्षा आणि टोमणे असतील तर त्या शब्दांनी जवळीक निर्माण होत नाही, उलट मनात कमीपणाची भावना निर्माण होते. राकेशला जास्त उत्कट असणाऱ्या स्त्रिया चुकीच्या वाटत नव्हत्या, पण ईशाचं वागणं त्याला नववधूच्या प्रेमळ संकोचासारखं अजिबात वाटत नव्हतं. लग्नानंतर पहिल्यांदाच त्याला तिच्याकडे पत्नी म्हणून पाहण्याचा अधिकार मिळाला होता, पण त्याला जाणवत होतं की या नात्यात तो स्वतःच कुठेतरी हरवत चालला आहे. जणू त्याला न आवडणारा एखादा धडा तो जबरदस्तीने शिकत होता. राकेश आतून ताठर होऊन बसला होता, पण ईशा मात्र पुन्हा त्याच अपेक्षांसह त्याच्याकडे वळली. बस ईशा, मी खूप थकलोय, दुसऱ्या दिवशी पाहूया, राकेश थकलेल्या आवाजात म्हणाला. पण ईशाने त्याला विनवण्या केल्या, हट्ट केला आणि त्याच्या पुरुषी अहंकाराला आव्हान दिलं, आणि शेवटी त्याच्याकडून स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करून घेतल्या. राकेशने काही न बोलता तिच्या इच्छांना साथ दिली. त्या रात्री दोन मनं जोडली गेली नव्हती, तशी गरजच निर्माण झाली नव्हती. एकमेकांच्या डोळ्यात पाहून प्रेम करण्याची इच्छा निर्माण झाली नाही. लाज, संकोच, प्रेम, आपुलकी यापैकी कोणतीही भावना त्या नात्यात घट्टपणे रुजली नाही. खोलीत फक्त शारीरिक जवळीकीची तीव्रता होती, पण राकेशला स्वतःला नवरा म्हणूनही जाणवत नव्हतं आणि एक पुरुष म्हणूनही नाही. त्याच्या मनात अपमानाची भावना खोलवर रुजली होती. पुरुष रडू नये असं म्हणतात, पण पुरुषाला दुःख होत नाही असं थोडंच आहे. राकेशला दुःख होत होतं, त्याच्या मनात गोंधळ होता, तरीही त्याला पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करणं भाग होतं. कारण चिंता आणि मानसिक ताण वाढला की मन आणि शरीर दोन्ही साथ देणं थांबवतात. पण त्याच्यासमोर मात्र आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याची वाट पाहणारी पत्नी होती, म्हणून त्याने स्वतःच्या भावनांना बाजूला सारला आणि फक्त शरीराने तिच्यासोबत राहण्याचा प्रयत्न केला. हे कर, ते कर, इकडे ये, तिकडे जा. ईशा त्याला जणू स्वतःच्या इच्छेनुसार चालणाऱ्या बाहुलीसारखं वापरत होती. तरीही राकेशने तिला कधीही वाईट स्त्री समजलं नाही. पण त्याला हे सगळं आवडत होतं का? नक्कीच नाही. त्याला हवं असतं तर तो एका क्षणात तिच्यापासून दूर जाऊ शकला असता, पण ती त्याची पत्नी होती. तिच्या भावनांचा आदर करायचा असा त्याने निर्णय घेतला, म्हणून स्वतःच्या भावना गिळून तो तिच्यासोबत जुळवून घेत राहिला. ईशाची गरज पूर्ण झाली की ती त्याच्यापासून दूर जाऊन झोपून जायची, आणि पुढच्या दिवसातही हीच परिस्थिती कायम राहिली. राकेशचं आयुष्यच नकोसं झालं. रात्र झाली की ईशाच्या अपेक्षा सुरू व्हायच्या. जणू रात्रीचा अर्थच फक्त वैवाहिक जवळीक असा झाला होता. हळूहळू राकेशला असं वाटू लागलं की त्याच्याशी नवऱ्यासारखं नव्हे,
तर केवळ तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असलेल्या व्यक्तीसारखं वागवलं जात आहे. तो आतून अपमानाने कोसळत होता. पण आपल्या वैवाहिक आयुष्यातील अशा गोष्टी कोणाला सांगायच्या? कोणाकडे जाऊन मन मोकळं करायचं? त्याच्या मनावर प्रचंड मानसिक ताण जमा होत गेला. ईशाला टाळण्यासाठी राकेश रात्री उशिरा घरी यायला लागला. तो स्वतःला कामात पूर्णपणे बुडवून घेऊ लागला आणि राकेशच्या या दुर्लक्षाचा फायदा घेत ईशा स्वतः एका वेगळ्याच जगात हरवून गेली. पार्टी, पब, दारू, ती त्या जगात अधिकाधिक बुडत गेली. शेवटी ही गोष्ट देवकी आणि रघुदेव यांच्या कानावर गेली. त्यांनी राकेशशी ईशाच्या वागण्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. मला विचारताय? तुम्हीच ना चांगली मुलगी म्हणून तिला शोधून आणलं आणि माझ्याशी लग्न लावून दिलं? राकेश चिडून म्हणाला. पण आईला आपल्या मुलाची अवस्था कळत नाही का? राकेशचा थकलेला चेहरा आणि त्याच्या डोळ्यांतील निराशा स्पष्ट सांगत होती की त्याचं वैवाहिक आयुष्य आनंदी नव्हतं. राकेश हा आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तू तिच्याशी बोल, तिला स्पष्टपणे समजाव, तिला कडक शब्दांत इशारा दे. आम्हाला या गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही, रघुदेवने ठामपणे सांगितलं. पण ईशाशी बोलण्याची कल्पनाच राकेशला कंटाळवाणी वाटत होती. तरीही त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तू माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाहीस, माझ्या गरजा पूर्ण करत नाहीस, म्हणूनच मी असं दारू प्यायला लागले. सगळं विसरण्यासाठीच मी पार्टी आणि पबमध्ये फिरते. ईशाने उलट सगळा दोष त्याच्यावरच टाकला. राकेश पूर्णपणे खचून गेला. त्याने स्वतःशी विचार केला. पत्नीच्या गरजा पूर्ण करणं ही नवऱ्याची जबाबदारी नाही का? तिचं म्हणणं चुकीचं तरी कसं म्हणू? आणि पुन्हा एकदा त्याने स्वतःच्या मनाला बाजूला सारलं. तो पुन्हा तिच्या अपेक्षा पूर्ण करू लागला. पण जिवंत भावना नसलेल्या वैवाहिक नात्यात राहणं किती भयंकर असतं हे राकेश रोज अनुभवत होता. कधीकधी तर त्याला वाटायचं हे आयुष्य संपवून टाकावं. त्याचं संपूर्ण आयुष्यात जणू अर्थहीन झालं होतं. दोघांच्या नात्यात प्रेम, आपुलकी, काळजी आणि जिव्हाळा या सगळ्यांची किंमत जणू शून्य झाली होती. जणू त्यांना विचारलं असतं, प्रेम किती किलोला मिळतं? तर दोघांकडेही त्याचं उत्तर नसतं. एक पुरुष म्हणून आपल्या पत्नीमध्ये शोधू पाहिलेल्या छोट्या छोट्या इच्छा, गरजा, तिचे लाड, तिचे खोडकरपण, तिचे प्रेमळ चाळे, हे सगळंच राकेशच्या आयुष्यातून नाहीसं झालं होतं. सकाळपासून तो एखाद्या यंत्रासारखा काम करायचा, संध्याकाळनंतरही एखाद्या यंत्रासारखाच जगायचा. एवढंच त्याचं आयुष्य उरलं होतं. शारीरिक गरजांचाही त्याला कंटाळा आला होता. त्याचं वैवाहिक आयुष्य त्याला नकोसं झालं होतं. अशा परिस्थितीत ईशा गर्भवती झाली. संपूर्ण कुटुंबाने तिला डोक्यावर घेतलं. तिच्या माहेरीही तिचा मोठा मानसन्मान होऊ लागला. आणि राकेश, त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. ज्या मनावरच्या जुन्या जखमा आतून पू साचलेल्या व्रणांसारख्या ठसठसत होत्या, त्या जखमांवर त्याच्या पत्नीच्या पोटात वाढणारं बाळ जणू मोरपिसाने अलगद औषध लावत होतं. गर्भ वाढत गेला तसतसा राकेश ईशाची अधिकाधिक काळजी घेऊ लागला. तिला जणू हातावरच्या फोड्याप्रमाणे जपायचा. तिच्यासोबत आनंदाने फिरायचा. दर महिन्याला होणाऱ्या तपासणीसाठी तो तिला न चुकता घेऊन जायचा. ईशा त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करताच राकेश अतिशय सावधपणे तिला टाळायचा. पोटात बाळ आहे, त्याला काही त्रास होऊ नये असं सांगत तो स्वतःला दूर ठेवायचा. यामुळेच दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. अशाच एका दिवशी राकेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा अचानक त्याच्या नजरेस एक दृश्य पडलं. एका कारमध्ये ईशा एका तरुणाच्या शेजारी बसली होती. राकेशला सुरुवातीला संशय आला नाही. हा कोण आहे आणि ईशा याच्यासोबत कुठे चालली आहे? तो भुवया आकसून विचार करत त्यांच्याकडे पाहत राहिला. तेवढ्यात ईशाने त्या तरुणाच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं. राकेशला जबरदस्त धक्का बसला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. त्याने इतक्या जोरात दात आवळले की जणू ते तुटून पडतील. त्याच्या जबड्याचा ताणच त्याच्या मनातील संतापाची तीव्रता सांगत होता. माझी पत्नी फक्त माझी आहे. दुसऱ्या पुरुषांसोबत तिच्या वागण्यालाही एक मर्यादा असते असं मानणारा तो एक सामान्य पती होता. काहीतरी नक्कीच चुकीचं आहे असं वाटल्याने त्याने त्या कारचा पाठलाग केला. काही वेळाने कार एका निर्जन भागातील घरासमोर थांबली. ईशा आणि तो तरुण हातात हात घेऊन घरात शिरले. राकेशने आपली कार थोड्या अंतरावर लपवून उभी केली आणि त्यांचा पाठलाग केला. दोघांनी दरवाजाही नीट बंद केला नाही. एकमेकांना चुंबनं देत ते आत जात होते. ते दृश्य पाहताच राकेशच्या छातीत जणू कोणीतरी खंजीर खुपसला. त्या क्षणी त्याचं आयुष्यच संपल्यासारखं त्याला वाटलं.
तो तरुणासोबत एका खोलीत शिरून आपलं सर्वस्व गमावण्याच्या तयारीत असलेल्या ईशाला त्याने अचानक खेचून दूर केला आणि तिच्या गालावर जोरदार चापट मारली. हातोहात पकडली गेल्याच्या धक्क्याने ईशा घाबरली. तिने घशात अडकलेली लाळ गिळली. तिच्यासमोर राकेश उभा होता. त्याच्या डोळ्यात संताप नव्हता. तिथे जणू खून करण्याची आग धगधगत होती. राकेश, तू तू आम्ही फक्त मित्र आहोत. पार्टी संपल्यानंतर आम्ही फक्त. गप्प बस, नाटक करू नकोस, राकेश गरजला. पोटात माझं मूल घेऊन. छी. तो घृणेने तिच्यापासून दूर वळला. मग त्याची नजर त्या तरुणावर गेली. हा कोण आहे? याच्यामुळेच हे सगळं झालं ना? मी याला मारून टाकतो. राकेश त्या तरुणावर झेपावणार इतक्यात ईशा घाबरून ओरडली. हरित, पळून जा. हरितने क्षणाचाही विलंब न करता खिडकीतून उडी मारली आणि तिथून पळून गेला. राकेशच्या डोळ्यात आता वेडेपणाची चमक होती. तो हळूहळू ईशाकडे वळला. क्षणात तो तिच्याजवळ पोहोचला आणि तिच्या गळ्याला पकडलं. तू इतकी नीच आहेस? छी, मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. याचीच मला आता घृणा वाटते. त्याच्या बोटांची पकड तिच्या गळ्याभोवती घट्ट होत गेली. मी एकटाच तुला पुरत नव्हतो का? इतके दिवस चांगली असल्याचं नाटक करून मला फसवत होतीस ना? त्याचा आवाज संतापाने थरथरत होता. हा एकटाच आहे की अजूनही तुझ्या यादीत अनेक पुरुष आहेत? ईशा काही बोलू शकली नाही. तू दारू प्यायलीस, पार्ट्यांना गेलीस, रात्रभर बाहेर फिरलीस. मी सगळं सहन केलं. त्याची पकड आणखी घट्ट झाली. पण आता दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवण्या इतका तुझा अहंकार वाढला आहे? त्याच्या डोळ्यांतून संतापाची ठिणगी उडत होती. आता तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मरून जा. राकेश, तुझ्या मुलासाठी मला सोड. ईशाचा आवाज घशात अडकत होता. ते शब्द ऐकताच राकेशला अचानक तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाची आठवण झाली. त्याने क्षणात तिचा गळा सोडला. ईशा धापा टाकत मागे सरकली आणि भिंतीला टेकून उभी राहिली. तिने दोन्ही हात गळ्याभोवती ठेवले आणि मोठमोठे श्वास घेऊ लागली. छी, मी काय करणार होतो? रागाच्या भरात माझं भानच हरपलं होतं. राकेशने मनातल्या मनात स्वतःच्या डोक्यावर हात मारला. पण ईशावरचा त्याचा राग कमी झाला नव्हता. तिने केलेला विश्वासघात खूप मोठा होता. तो संतापाने ओरडला आणि आपला राग शांत करण्यासाठी समोरच्या भिंतीवर मुठीने जोरदार प्रहार केला. ईशा त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग ती थंडपणे म्हणाली, उगाच एवढं ओव्हर रिॲक्ट करू नकोस राकेश. फक्त तुझ्यामुळेच माझ्या सगळ्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. त्या एका वाक्याने राकेशातून पूर्णपणे कोसळला. एक नवरा म्हणून, एक पुरुष म्हणून तो पूर्णपणे तुटून गेला. ईशाने उच्चारलेल्या त्या एका वाक्याने राकेशला असं वाटलं जणू त्याने आपली संपूर्ण शक्तीच गमावली आहे. इतक्या वर्षांपासून तो फक्त तिच्यासाठी स्वतःला मेण्यासारखं काळजीत वितळवत होता. तिच्या गरजा पूर्ण करत होता. ती त्याच्यावर कितीही रागावली तरी त्याने कधी तिच्यावर आवाज चढवला नव्हता. कामाचा ताण कितीही असला तरी त्याचा राग त्याने कधीही तिच्यावर काढला नव्हता. आपल्या पत्नीच्या मनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी तो प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत होता. पत्नीमध्ये रस उरला नाही म्हणून आपल्या आवडत्या स्त्रियांसोबत नातं ठेवणाऱ्या पुरुषांमध्येही राकेश असा नव्हता. स्वतःला वैवाहिक जवळीकीची इच्छा नसतानाही त्याने पत्नीला कधीही कमतरता जाणवू दिली नव्हती. पण आज ईशाने सिद्ध करून दाखवलं होतं की राकेशचं प्रेम, त्याग आणि त्याने केलेली प्रत्येक गोष्ट यासाठी ती अजिबात पात्र नव्हती. तुला माझ्या गरजा पूर्ण करता येत नाहीत एवढं तिने म्हटलं असतं तरी कदाचित तो काही प्रमाणात ते स्वीकारू शकला असता. पण फक्त तुझ्यामुळे माझ्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत या वाक्याचा खरा अर्थच त्याला समजत नव्हता. कदाचित तिच्या तोंडून चुकून वेगळं काही निघालं असेल. तो स्वतःचीच गोंधळून विचार करू लागला. त्याला इतका राग आला होता की तिचा चेहरा फोडून टाकावा असंही वाटलं. पण तिच्या पोटात आपलं बाळ वाढत आहे. गर्भवती स्त्रीवर हात उचलणं महापाप आहे असं मानून त्याने स्वतःचे हात आवडून धरले आणि शांत उभा राहिला. त्याला ईशाकडे पाहणं सुद्धा घृणास्पद वाटत होतं. आतापर्यंत ती कितीही कामुक स्वभावाची असली तरी त्याने तिला एक स्त्री म्हणूनच पाहिलं होतं. पण आज त्याच्या डोळ्यांसमोर ती एका घृणास्पद जीवासारखी उभी होती. काय काय म्हणालीस तू? त्याने पुन्हा विचारलं. कदाचित त्याच्या कानांनीच काहीतरी चुकीचं ऐकलं असेल अशी एक क्षीण आशा त्याच्या मनात होती. ईशाने वैतागून डोळे मिटले आणि पुन्हा उघडले. समजलं नाही का?
मला तुझ्याकडून समाधान मिळत नाही. मला तू आवडत नाहीस. म्हणूनच मी हरितसोबत संबंध ठेवले. आता समजलं की यापेक्षाही स्पष्टपणे सांगू? ती ओरडली. राकेशचं हृदय त्या क्षणी काचेप्रमाणे तुकडे तुकडे झालं. आता अगदी चांगलं समजलं. तो वेदनेने म्हणाला. राग, निराशा, विश्वासघात, सगळ्या भावना एकाच वेळी त्याच्या हृदयाला चिरत होत्या. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. पण तो अचानक स्वतःशीच म्हणाला, छी, तिच्यासाठी मी रडणार? माझे अश्रू मिळवण्याची सुद्धा पात्रता हवी, आणि ती पात्रता तिच्यात नक्कीच नाही. डोळ्यांतून बाहेर पडण्यासाठी तयार असलेले अश्रू त्याने पुन्हा आत खेचून घेतले. समोर विश्वासघाताचं जिवंत रूप बनून उभ्या असलेल्या ईशाला पाहून त्याला तिला ठार मारावंसं वाटत होतं. पण तिच्या पोटात वाढणारं बाळ त्याच्या मनाला थांबवत होतं. ठीक आहे, पुरे झालं, राकेश कठोर आवाजात म्हणाला. आता तुझ्यासारख्या नीच स्त्रीसोबत मी राहणार नाही. आपण वेगळं होऊया, घटस्फोट घेऊया. राकेशच्या कठोर शब्दांनी ईशा धक्क्याने त्याच्याकडे पाहू लागली. काय? घटस्फोट? राकेश, तुझ्या डोक्यात काय चाललंय? आता कुठे माझं आयुष्य माझ्या इच्छेनुसार व्यवस्थित चाललं आहे? मी माझ्या मनाप्रमाणे आनंदाने जगतेय. ते बिघडवण्याचा प्रयत्न करतोयस? ती संतापाने ओरडली. ओहो, तू तुझ्या मनाप्रमाणे जगावीस म्हणून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ना? राकेशच्या दातांचा कडकडाट झाला. मी तुझ्यावर किती प्रेम केलं होतं याची तुला कल्पना तरी आहे का? मी तुला कधी एक शब्दही कठोर बोललो नाही. तुला मनावर घेऊन जपलं. मला दुःख होत असलं तरी तू आनंदी राहावी असंच मला वाटत होतं. त्याचा आवाज वेदनेने थरथरत होता. आणि शेवटी तू माझ्याशीच विश्वासघात केलास? ईशा मात्र थंडपणे हसली. हो, तू खूप चांगला होतास. मला त्रास देणार नाहीस हे माहीत होतं म्हणूनच मी तुला निवडलं. राकेश तिच्याकडे पाहत राहिला. माझ्या माहेरी शिस्त, संस्कार, नियम, हजारो बंधनं होती. पण म्हणून माझ्या इच्छा दाबून ठेवायच्या का? म्हणूनच मी घरच्यांना न सांगता माझ्या मनाप्रमाणे जगत होते. घरात एक चेहरा आणि बाहेर दुसरा. ती हसली. राकेशने घृणेने चेहरा वाकवला. लग्न केलं की आपल्या मनाप्रमाणे मोकळं जगता येईल म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. पण शारीरिक नात्याच्या बाबतीत मला तुझ्याकडून ज्या प्रकारच्या अपेक्षा होती ती मला मिळाली नाही. ईशा अतिशय निर्लज्जपणे बोलत राहिली. राकेशला मळमळायला लागलं. क्षणभर त्याला तिचा गळा आवडून तिला संपवून टाकावं असंही वाटलं. तिचे शब्द त्याला असह्य वाटत होते. मला हे मूलसुद्धा नको होतं. पण माझ्या माहेरचे आणि तुमच्या घरचे सतत विचारत होते, काही गोड बातमी आहे का? गर्भवती आहेस का? म्हणून सगळ्यांचा त्रास संपवण्यासाठी मूल जन्माला घालावं आणि त्यानंतर पुन्हा मोकळं आयुष्य जगता येईल असं मला वाटलं. ती हे सगळं कोणत्याही अपराधी भावनेशिवाय म्हणाली. राकेशचे डोळे लाल झाले. माझं मूल तुला त्रास वाटतं? मूल म्हणजे त्रासच असतो. ते कोणाचंही असो. जन्म द्यायचा, वाढवायचं, त्याची घाण साफ करायची. छी, ती चेहरा वाकवत म्हणाली. ही स्वतःला स्त्री म्हणवते? राकेशच्या मनात प्रश्न निर्माण झाला. हरित तुझ्यासारखा नाही. तो पूर्णपणे वेगळा आहे. मला तो खूप आवडायला लागला. आम्ही भेटलो, खूप बोललो. आमच्या आवडी जवळजवळ सारख्याच आहेत. म्हणून पहिल्यांदा आम्ही एकट्याने भेटायला इथे आलो होतो. ती पुढे म्हणाली. आणि तू येऊन आमचा आनंदच बिघडवलास. आपल्या पत्नीच्या तोंडून दुसऱ्या पुरुषासोबतच्या नात्याबद्दल हे शब्द ऐकताना राकेशचा संताप नियंत्रणाबाहेर गेला. त्याने ईशाच्या गालावर एकामागोमाग एक चापट मारली. एक पती म्हणून त्याने जे काही पाहायला नको होतं ते पाहिलं होतं, आणि पत्नीच्या तोंडून जे काही ऐकायला नको होतं ते ऐकलं होतं. त्याचं हृदय आता दगडासारखं कठोर झालं होतं. तुझा आनंद मी बिघडवला? तो वेदनेने हसला. तू माझा आनंद बिघडवलास. लग्न झाल्यापासून तू कधी माझी पत्नी म्हणून वागलीस का? तुझ्या मनाला हात लावून सांग, एक नवरा म्हणून मी तुझ्यात काय कमी ठेवलं? त्याचा आवाज आता निराशेने भरला होता. फक्त शारीरिक जवळीक म्हणजेच आयुष्य आहे का? त्यात प्रेम, आपुलकी आणि भावना यांना काहीच अर्थ नाही का? ईशा उपहासाने हसली. प्रेम, आपुलकी हे सगळं बोलायला छान वाटतं, पण शारीरिक जवळीकीशिवाय माणूस जगू शकतो का? किंवा पैशांशिवाय जगू शकतो का? ती तर्क देत राहिली. प्रेम, आपुलकी या सगळ्या जुन्या आणि कंटाळवाण्या गोष्टींशिवाय माणूस 100 वर्ष जगू शकतो. पण अन्न आणि झोपेसारखं शारीरिक जवळीकही आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आणि मला त्याची गरज थोडी जास्त आहे. मला आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे.
माझ्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे. त्यात काय चुकीचं आहे? सगळे मला उपदेश करून का मारताय? तिला कोण समजावणार होतं? मातीने बनलेलं हे शरीर एक दिवस नष्ट होणार होतं. शारीरिक इच्छा आणि आकर्षणही एका दिवसानंतर क्षीण होणार होतं. पण खरं प्रेम आणि खरी आपुलकी मात्र आयुष्यभर टिकत होती. तीच माणसाच्या आत्म्याला जिवंत ठेवत होती. खरं प्रेम अनुभवण्याचं भाग्य ईशाला मिळालं नव्हतं आणि ते अनुभवण्याची इच्छाही तिच्यात नव्हती. पण एक दिवस तिच्या हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिला कंटाळा आला. आयुष्य रिकामं वाटू लागलं तेव्हा कदाचित तिला राकेशच्या प्रेमाची किंमत समजेल. पण त्या दिवशी राकेश तिच्या हाताच्या आवाक्याबाहेर गेलेला असेल. हात पुढे केला तरी न मिळणाऱ्या चंद्रासारखा, खूप दूर. ईशाशी बोलणं व्यर्थ आहे असं राकेशला वाटलं. ती समजून घेण्याच्या अवस्थेत नव्हती. आजही ती आपली चूक मान्य करून मनापासून बदलली असती तर कदाचित राकेशने तिला स्वीकारलं असतं. पण आपल्या प्रत्येक चुकीचं समर्थन करणाऱ्या ईशाबद्दल त्याच्या मनात आणखीच तिरस्कार निर्माण झाला. बस, आता मला तुझ्याशी यापुढे बोलायचं नाही. घरी चल. तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याचीही इच्छा नसल्याने तो कुठेतरी दूर पाहत म्हणाला, राकेश, मी जे म्हणते ते घरी जाऊन बोलूया, असं मी म्हणालो. त्याने दात आवळत कठोर आवाजात सांगितलं. ईशाकडे त्याच्यासोबत जाण्याशिवाय सध्या दुसरा पर्याय नव्हता. ती आपल्या माहेरी गेली असती तर तिचं स्वातंत्र्य पूर्णपणे संपलं असतं. स्वतंत्रपणे राहण्यासाठी पैशांची गरज होती आणि काम करून स्वतःचं आयुष्य उभं करण्याची तिची ना इच्छा होती ना तयारी. सध्या राकेशच तिच्या हातातील सर्वात मोठा पत्ता होता. त्याच्याच मदतीने तिला पुढची चाल खेळायची होती. म्हणून ती शांतपणे त्याच्यासोबत निघाली. घरी पोहोचल्यावर राकेशने तिला घरात सोडलं आणि एकही शब्द न बोलता तिथून निघून गेला. तो गाडी स्वतःच्या विचारात हरवून चालवत राहिला. पण त्याच्या मनाला अजिबात शांतता मिळत नव्हती. जिला त्याने पत्नी मानलं, जिच्यावर विश्वास ठेवला, ती इतके दिवस त्याचा वापर करत होती. पैसे मिळवून देणारं झाड म्हणून आणि आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी असलेल्या साधनासारखा. या विचाराने त्याचं मन ज्वालामुखीसारखं घुमसत होतं. तो अपमानाने आतून तुटत चालला होता. राग कुठे काढावा हेच त्याला समजत नव्हतं. त्याने गाडी प्रचंड वेगाने चालवायला सुरुवात केली. विश्वासघात, फसवणूक, राग, संताप, असंख्य भावनांनी त्याचा चेहरा कालवंडला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याच्या मनात एक अनावर वादळ उसळलं होतं. आपलं सुखदुःख कोणाकडे मोकळं करावं, आपल्या मनात साचलेला हा राग कोणासमोर व्यक्त करावा. एक पती म्हणून कोणालाही सांगता न येणारं हे गुपित होतं. त्याला जवळची अशी एकही स्त्री मैत्रीण नव्हती. रघुदेवच्या संस्कारात तो वाढला होता. पुरुष आणि स्त्री यांच्यातील मैत्रीसुद्धा चुकीची आहे अशा विचारांच्या वातावरणात त्याचं बालपण गेलं होतं. पण राकेश स्वतः मात्र इतक्या संकुचित विचारांचा नव्हता. आणि त्याचं आयुष्य अशा संस्कारांनी बांधलेलं असताना त्याची पत्नी मात्र अनैतिक संबंध ठेवण्यात काहीच चुकीचं नाही, जोपर्यंत मला हवं ते मिळतंय, या विचारसरणीनुसार जगत होती. 2 दिवस ईशाच्या नजरेसुद्धा राकेश पडला नाही. तो घराकडे फिरकलाच नाही. देवकी आणि रघुदेवने त्याला फोन करून करून थकून गेले होते. स्वतःला विसरण्यासाठी, विश्वासघात विसरण्यासाठी, दुःख विसरण्यासाठी राकेश दारूच्या नशेत बुडून गेला होता आणि त्या नशेत त्याने बाकी सगळं विसरून टाकलं होतं. 3ऱ्या दिवशी त्याची नशा उतरली आणि एका ठाम निर्णयासह तो घरी परतला. घरात पाऊल ठेवताच रघुदेवचा संतापलेला आवाज कानावर पडला. अरे, कुठे गेला होतास तू? हे काय नवीन सुरू केलं आहेस? घरच्यांना काहीही न सांगता गायब होतोस? घरात तुझी बायको गर्भवती आहे. तिच्या पोटात तुझं मूल वाढतंय. याची थोडी तरी जाणीव आहे का तुला? पण राकेशने त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. देवकीच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रूही त्याला थांबवू शकले नाहीत. तो थेट जिना चढून आपल्या खोलीत गेला. तिथे ईशा आपल्या पतीचा 2 दिवसांपासून काहीच पत्ता नाही. तो कुठे आहे, काय झालं असेल याची कोणतीही चिंता न करता बेडवर बसली होती. तिच्या कानात हेडफोन होते. इंग्रजी गाणं मोठ्या आवाजात सुरू होतं आणि त्या गाण्याच्या तालावर ती शरीर वाकवत नाचत होती. राकेश आत आला. तो काहीही न बोलता तिला पाहत राहिला. नाचत नाचत ईशा त्याच्याकडे वळली. त्याला पाहून तिने अगदी बेफिक्रीने म्हटलं, हाय. राकेशने हातातला कागद बेडवर फेकला. ईशाने हेडफोन कानातून काढला. हे काय? असा प्रश्नार्थक चेहरा करत तिने कागदाकडे पाहिलं. मला घटस्फोट हवा आहे. राकेशने प्रत्येक शब्दावर जोर देत सांगितलं. आता कशासाठी घटस्फोट?
ईशाने अजिबात अस्वस्थ न होता विचारलं. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तुला पाहिलं की मला घृणा वाटते. आणि असंच सुरू राहिलं तर मी तुला ठार मारेन की काय याची मला भीती वाटते. त्याचा आवाज थंड होता. आत्तापर्यंत फक्त आपल्या मुलासाठी मी सगळं सहन केलं आहे. या घटस्फोटाच्या कागदांवर सही कर. मुलाला जन्म दे आणि मग तुझ्या मार्गाने निघून जा. ईशाने त्याच्याकडे पाहून हसत डोकं हलवलं. नो चान्स बेबी. मला हे आयुष्यच आरामदायी वाटतं. मी इथे मजेत आहे. घटस्फोट घेऊन माहेरी गेले तर माझ्या मनाप्रमाणे जगता येणार नाही. ती थोडा वेळ थांबली. आणि बाहेर स्वतंत्रपणे राहण्या इतके पैसेही माझ्याकडे नाहीत. राकेश शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. पण एक काम करू शकते. मी तुला घटस्फोट देईन. ती मुद्दाम थांबली. पण राकेशने भुवया आकसल्या. पण काय? मला 1 कोटी रुपये हवेत. ते ऐकताच राकेशच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. क्षणात त्याने तिच्या गळ्याला पकडलं. राकेश, माझं ऐक. ईशाला श्वास घेणं कठीण झालं. तेवढ्यात त्याची नजर तिच्या थोड्या पुढे आलेल्या पोटावर गेली. त्याने लगेच तिचा गळा सोडला. ईशा गळ्यावर हात ठेवून खोकू लागली. तू प्रत्येक वेळी माझा गळा का आवडतोस? मूर्खा आहेस का? ती चिडून म्हणाली. राकेशला तिच्याशी बोलणं सुद्धा आता असह्य वाटत होतं. कधी एकदा या जागेतून बाहेर पडतो असं त्याला झालं होतं. हे बघ राकेश, ईशा पुन्हा म्हणाली. मी तुला घटस्फोट देणार आहे हे स्पष्ट सांगितलं आहे. काही दिवसांनी आपला एकमेकांशी काहीही संबंध राहणार नाही. ती थोडी पुढे झुकली. मग तुला मूल जन्माला घालून देणाऱ्या मला माझी किंमत मिळायला नको का? राकेशने तिच्याकडे अत्यंत तुच्छतेने पाहिलं. आई या शब्दाचाच अपमान वाटावा अशी स्त्री त्याच्यासमोर उभी होती. पण तिच्याशी वाद घालण्यात त्याला अजिबात रस नव्हता. एखाद्यासोबत आयुष्य जगायचं असेल तर हजारो वाद घालता येतात. पण एखाद्यापासून दूर जायचं ठरवल्यावर त्या व्यक्तीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय असतो. राकेशने निर्णय घेतला. ती मागत असलेले पैसे तो देणार होता. त्याला फक्त तिच्यापासून मुक्त व्हायचं होतं. त्याला आपल्या आयुष्यात शांतता हवी होती. ठीक आहे, मी तुला पैसे देतो. ईशाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. पण राकेशने पुढे सांगितलं. पण एक गोष्ट सांग, तुझ्या पोटात वाढणारं मूल माझंच आहे ना? त्याने तिच्याकडे भेदक नजरेने पाहिलं. ईशा उपहासाने हसली. का? तुला माझ्यावर विश्वास नाही? राकेशच्या चेहऱ्यावर कडवट हसू उमटलं. तुझ्याकडून इतका मोठा विश्वासघात झाल्यानंतरही या एका गोष्टीवर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. त्याचा आवाज कठोर झाला. हे मूल माझं आहे, फक्त माझं. घटस्फोटानंतर या मुलावर हक्क सांगत तू माझ्या आयुष्यात परत येऊ नकोस. ईशाने नाक मुरडलं. ओह कम ऑन राकेश, हे मूल नाही, त्रास आहे. मला याची गरजच काय आहे? तूच ठेव तुझ्याकडे. ती आणखी म्हणाली. मला हे नको असलेलं ओझं नको आहे. राकेशच्या डोळ्यात पुन्हा संताप पेटला. तोंड सांभाळून बोल ईशा, नाहीतर मी तुला ठार मारेन. त्याने दात आवळले. ठीक आहे, ठीक आहे, शांत हो. ईशा हात वर करत म्हणाली. मला हे मूल नको आहे. तू मला पैसे दे, एवढंच. ती हे इतक्या सहजतेने बोलत होती की जणू तिच्यासमोर स्वतःचं मूल नव्हे तर एखादी निरुपयोगी वस्तू होती. प्राण्यांमध्येही आपल्या पिल्लांसाठी माया असते. मग ही स्त्री कोणत्या प्रकारात मोडत होती? राकेशला तिच्या तोंडच्या शब्दांवर विश्वास नव्हता. म्हणून त्याने कायदेशीर कागदपत्र तयार करून घेतली. त्या कागदपत्रांमध्ये ईशा आणि जन्माला येणाऱ्या मुलाचा कोणताही संबंध राहणार नाही हे स्पष्ट लिहिलं होतं. तिच्याकडून त्यावर सही करून घेतली आणि मग जसं ईशाने सांगितलं होतं तसंच झालं. मिहीरचा जन्म झाला. हातात नुकतंच जन्मलेलं बाळ आलं. एक आई म्हणून त्याला छातीशी कवटाळण्याऐवजी ईशाने त्या नवजात बाळाला नर्सच्या हातात सोपवलं. एकदाही मागे वळून न पाहता ती रुग्णालयातून बाहेर पडली. करारपत्रावर ईशाची सही करून घेतल्यानंतर राकेशने तिला घरातच ठेवून तिच्यावर कडक नजर ठेवली. तिच्या पोटात वाढत असलेल्या आपल्या मुलासाठी तो अतिशय काळजी घेत होता. दर महिन्याला तो तिला न चुकता डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जायचा. पण ईशाची काळजी घेणं आणि तिच्यावर लक्ष ठेवणं राकेशसाठी अजिबात सोपं नव्हतं. मी दारू पिणारच असं म्हणत ईशा हट्टाने उभी राहायची. इतकंच नाही तर तिला हरितला भेटायचं आहे हेही ती आपल्या पतीसमोरच स्पष्टपणे सांगायची. राकेशला माहीत होतं की ते दोघे प्रेमात विरघळून भेटणार नव्हते. पण एक पुरुष म्हणून आपली अवस्था आठवून तो आतून लाजेने आणि अपमानाने आकसून जायचा. तो इतकं सगळं सहन करत होता त्यामागे एकच कारण होतं. जर आई वडिलांना त्याची अवस्था समजली तर ते हे सगळं सहन करू शकणार नाहीत. रघुदेवला याआधी एकदा हृदयविकाराचा झटका आला होता
आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. म्हणून राकेशने शक्य तितक्या काळजीपूर्वक ईशाच्या वागण्याबद्दल त्यांना काहीही कळू दिलं नाही. पण किती दिवस हे सगळं लपवता येणार होतं? आईवडिलांना काहीही न सांगता ईशापासून कायमचं वेगळं होणं शक्य नव्हतं. मूल जन्माला येईपर्यंत सगळं सहन करू, त्यानंतर आईबाबांना सगळं सांगू असा त्याने निर्णय घेतला. तेवढ्यात त्याला अनेक वर्षांपूर्वी परदेशात सुरू केलेल्या एका व्यवसायाची आठवण झाली. बराच काळ त्याकडे नीट लक्ष दिलं गेलं नव्हतं. आता त्याकडे दुर्लक्ष केलं तर मोठं नुकसान होणार होतं. म्हणून त्याने आईवडिलांना समजावलं, ईशाची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही दोघं तिकडे जाऊन व्यवसाय सांभाळा. आईला सोबत घेऊन जा. आपल्या मुलाच्या बोलण्याने रघुदेव आणि देवकीचं मन वितळलं आणि ते परदेशात जाण्यास तयार झाले. पण देवकीला ईशाबद्दल खरंच काही समजत होतं. तिच्या अनेक गोष्टी ती जाणून बुजून दुर्लक्षित करत होती. पतीची प्रकृती लक्षात घेऊन ती रघुदेवशी याबद्दल बोलू शकत नव्हती. आणि मुलाला विचारलं की राकेश नेहमी एकच उत्तर द्यायचा, काही नाही आई, मी सगळं सांभाळतो. तो कधीही तिला काही सांगायचा नाही. शेवटी मुलाबद्दल मनात काळजी घेऊन देवकी आपल्या पतीसोबत परदेशात गेली. राकेश सगळं सांभाळेल या विश्वासामुळेच ते जाऊ शकले. आणि रघुदेवच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीतरी असणंही गरजेचं होतं. नाहीतर देवकीने राकेशला एकटं सोडून जाण्याचा विचारसुद्धा केला नसता. राकेश ईशावर अक्षरशः डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत होता. तरीही त्याच्या गैरहजेरीत ईशा सिगारेट ओढायची. एकदा राकेशच्या लक्षात आलं. त्याने तिला खडसावलं, पण ईशाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. ज्या स्त्रीला आधी आपल्या बाळाला जन्म द्यायचा होता, ती आता पोटात वाढत असलेल्या बाळासाठी आपल्या आवडत्या गोष्टी सोडाव्या लागत असल्याने अस्वस्थ झाली होती. आणि हळूहळू ती गर्भपात करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली. हरीच्या मदतीने ती त्यासाठी रुग्णालयात गेली. पण गर्भ बराच वाढला होता. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आता गर्भपात करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या स्वतःच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे ऐकून ईशा वैतागून तिथून निघून गेली. पण तो डॉक्टर राकेशचा हितचिंतक होता. त्याने लगेच राकेशला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून राकेश हादरून गेला आणि त्यानंतर जे झालं ते सांगायलाच नको. घरी परतल्यावर त्याने ईशाच्या गालावर 4 जोरदार चापटा मारल्या. आपल्या सुखासाठी आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाला मारण्याचा विचार करणाऱ्या ईशाबद्दल त्याच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. हे फक्त त्याचं मूल होतं म्हणून नव्हे, ते एक जीव होता, रक्तमांसाचं एक छोटंसं जिवंत अस्तित्व. राकेशच्या दृष्टीने ते केवळ गर्भ नव्हतं, पण ईशासाठी ते फक्त एक निरुपयोगी ओझं होतं. राकेशच्या आयुष्यातील हा अत्यंत कठीण काळ होता. हरीतसोबत मनाप्रमाणे आनंद घेता येत नाही याचा राग ईशा राकेशवर काढत होती. ती त्याला अत्यंत कठोर शब्दांत सुनवायची. त्याला नालायक, अकार्यक्षम म्हणून अपमानित करायची. राकेश सगळं सहन करायचा. तिला मारून किंवा शिवा देऊन काय बदलणार आहे? ती गर्भवती आहे. कदाचित हार्मोन्समुळे ती अशी वागत असेल, असं स्वतःला समजावत तो प्रत्येक वेळी शांत राहायचा. पोट वाढत चाललं होतं. आपलं सौंदर्य नष्ट झालं. वजन वाढलं. चेहरा सुजला. असं म्हणत ईशा रडायची. कधी ओरडायची, कधी स्वतःच्या नशिबाला दोष द्यायची. आणि राकेशची शांतता पूर्णपणे नष्ट झाली होती. ती त्याची प्रिय पत्नी असती तर तो तिला मिठीत घेऊन समजावलं असतं. तिचे अश्रू पुसले असते. तिला प्रेमाने जवळ घेतलं असतं. पण मातृत्वाचा अर्थही न समजणारी, आपल्या गर्भातील जीवाला फक्त ओझं मांडणारी ईशा पाहिली की त्याला फक्त राग यायचा. त्याच्या मनात संतापाची आग भडकायची. तो फक्त तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलासाठी सहन करत होता. आणि आपल्या मुलाला मारण्याचा विचार करणाऱ्या त्या स्त्रीबद्दल त्याच्या मनात आता अजिबात माया उरली नव्हती. त्याला आपल्या मुलाला एकदा स्पर्श करायचा होता. त्या बाळाला आपल्या हातात घ्यायचं होतं. पण त्या बाळाला पोटात वाढवणाऱ्या स्त्रीजवळ गेलं की त्याचं संपूर्ण शरीर संतापाने पेटून उठायचं. ही अवस्था कोणत्याही पुरुषाच्या आयुष्यात येऊ नये, असं तो वेदनेने विचार करायचा. ईशाचा विश्वासघात आणि तिचा क्रूर स्वभाव राकेशला हळूहळू कठोर बनवत होता. त्याच्यातील मऊपणा हरवत चालला होता. तो हसणं विसरला होता. घरात पाऊल ठेवताच त्याचं स्वागत करणारी गोष्ट म्हणजे फक्त रिकामेपणा आणि वेदना. आणि त्याच्या अंधारा आयुष्यात उरलेला एकमेव प्रकाश किरण होता, त्याचं अजून जन्माला न आलेलं मूल. ईशाचा 8वा महिना पूर्ण झाला. तिच्या माहेरचे लोक येऊन तिचे डोहाळे जेवणाची आणि ओटी भरण्याची तयारी करू लागले. तिला माहेरी घेऊन जाण्याबद्दल बोलणी सुरू झाली. पण ईशाने अतिशय चतुराईने सांगितलं,
डोहाळे जेवण झालं तरी मी राकेश सोबतच राहणार आहे. तिला माहेरी जायचं नव्हतं. तिथे गेली तर तिचं स्वातंत्र्य संपलं असतं. तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं असतं आणि तिला कुटुंबाच्या संपत्तीपासूनही वंचित केलं गेलं असतं. तिला एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करायच्या होत्या. स्वतःला चांगली स्त्री म्हणून दाखवायचं होतं. राकेशपासून वेगळं व्हायचं होतं. त्याच्याकडून पैसे मिळवायचे होते आणि स्वतःचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने पुढची चाल खेळायची होती. याच विचारात ती सतत गुंतलेली होती. पण ईशाच्या आईवडिलांना आपल्या मुलीबद्दल सगळं माहीत होतं. एवढ्या शिस्तप्रिय आणि चांगल्या कुटुंबात लग्न झालं की आपली मुलगी बदलेल असा विचार करून त्यांनी तिचं लग्न राकेशशी लावलं होतं. पण त्यातून केवळ राकेशचंच आयुष्य नव्हे तर त्याचं संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं होतं. ईशाचा 9वा महिना सुरू झाला आणि त्याचवेळी एक अनपेक्षित दुःखद बातमी वज्रघातासारखी राकेशवर कोसळली. परदेशातून फोन आला. रघुदेव कारने प्रवास करत असताना त्यांचा भीषण अपघात झाला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. बाबा असं ओरडत राकेश घराबाहेर धावला. त्या क्षणी त्याला दुसऱ्या कशाचाही विचार करता येत नव्हता. निघण्यापूर्वी त्याने ईशाला सांगितलं, तुझ्या आईवडिलांना बोलावून घे, ते तुझ्यासोबत राहतील. रघुदेव यांचा पार्थिव भारतात आणण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार होत्या. अपघाती मृत्यू असल्याने चौकशी आणि इतर औपचारिकता होत्या. तपास पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी त्यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर पार्थिव भारतात आणायला आणखी 2 दिवस लागले आणि याच काळात ईशाला 9वा महिना सुरू होताच प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. आजूबाजूला कोणीही नव्हतं. शेवटी ती स्वतःच रुग्णालयात गेली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. कशीही आई असली तरी 9 महिने आपल्या पोटात बाळाला वाढवल्यानंतर त्याचा चेहरा पाहण्याची इच्छा नक्कीच निर्माण होते. पण ईशा वेगळी होती. तिला आपल्या बाळाचा चेहरासुद्धा पाहायचा नव्हता. तिने त्याला स्तनपानही केलं नाही. फक्त प्रसूतीनंतरच्या जखमा आणि शरीराची वेदना कमी होईपर्यंत ती रुग्णालयात थांबली. तिचं वागणं पाहून रुग्णालयातील कर्मचारीसुद्धा मनातल्या मनात तिला धिक्कारत होते. तिने आपल्या आईवडिलांनाही बाळाच्या जन्माची बातमी दिली नाही. दुसऱ्याच दिवशी तिने रुग्णालयात एक रक्कम जमा केली. बाळ जन्माला आलं की राकेशकडे सोपवून द्या असं सांगून ती टॅक्सी करून आपल्या माहेरी निघून गेली. घरी पोहोचताच तिच्या आईवडिलांनी घाबरून विचारलं, बाळ जन्माला आलं? कुठे आहे बाळ? ईशाने अगदी शांतपणे उत्तर दिलं, मला राकेशसोबत राहता येत नाही. तो माझ्यावर खूप अत्याचार करतो, म्हणून मला त्याचं मूलही नको. मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकून तिचे आईवडील हादरून गेले. आपली मुलगी स्वतःच्या जन्मलेल्या बाळाला अशा प्रकारे निराधार सोडून येईल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. ईशाचे आईवडील नातवाचा शोध घेत धावतच रुग्णालयात पोहोचले. सॉरी सर, बाळ कोणाच्याही ताब्यात देऊ नका. राकेश सरांनी आम्हाला कडक सूचना दिल्या आहेत. ते स्वतः येईपर्यंत बाळाची व्यवस्थित काळजी घ्या असं त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही बाळ तुम्हाला दाखवू शकत नाही असं सांगत रुग्णालय प्रशासनाने त्यांना नकार दिला. ईशाने बाळाला रुग्णालयातच सोडून दिल्याचं समजताच तिच्या आईवडिलांनी त्याच दिवशी राकेशला फोन करून सगळं सांगितलं होतं. राकेश येईपर्यंत बाळ कोणालाही दाखवायचं नाही अशी त्याने स्पष्ट सूचना दिली होती. घरात बसून कसलीही चिंता न करता पाय हलवत निवांत बसलेल्या ईशावर तिच्या आईवडिलांना प्रचंड राग आला होता. पण तिची शारीरिक अवस्था लक्षात घेऊन त्यांनी स्वतःला आवरलं. त्यांनी तिला कितीही सुनावलं तरी ती मात्र निर्लज्जपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिली. राकेश आपल्या शहरात पोहोचताच त्याने सर्वात आधी रुग्णालय गाठलं. आपल्या चेहऱ्याची छाप घेऊन जन्मलेल्या त्या चिमुकल्या बाळाला हातात घेताना त्याचे हात अक्षरशः थरथरत होते. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. त्याने आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा चुंबनाने भिजवून टाकलं. एका बाजूला वडिलांच्या मृत्यूचं दुःख, दुसऱ्या बाजूला मुलगा झाल्याचा आनंद आणि त्यावर ईशाने केलेल्या विश्वासघाताची जखम. या सगळ्यांनी राकेशची अवस्था शब्दात सांगता येणार नाही अशी झाली होती. आपला स्वतःचा मुलगा 2 दिवस एका रुग्णालयात कोणाच्याही आधाराशिवाय एकटा पडून होता ही गोष्ट त्याला अजिबात सहन होत नव्हती. पक्षीसुद्धा आपल्या पिल्लांना पंख फुटून ते उडायला लागेपर्यंत भरवतात. प्राणी आपल्या पिल्लांना ते स्वतःच्या पायावर उभे राहेपर्यंत दूध पाजतात. मग ईशा कोणत्या जन्माची आई होती? तिचा विचारही करण्याची इच्छा राकेशला होत नव्हती. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या 2 दिवसात त्याचं बाळ पूर्णपणे सुरक्षित होतं
आपल्या आईच्या मायेच्या उभेत तिच्या कुशीत विसावलेल्या त्या चिमुकल्या पाखरासारखं ते सुरक्षित झोपत होतं. मुलाला जन्म दिला म्हणूनच कोणी आई होत नाही. राकेशच्या मुलाला स्वतःच्या मुलासारखं जपण्यासाठी कुणीतरी होतंच. राकेशलाच नकळत त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी एक व्यक्ती जेव्हा त्याच्या आयुष्यात होती, तेव्हा त्याच्या मुलाला डोळ्यात जपणारी एक देवदूत त्याला कशी काय मिळणार नाही. देव आणि देवदूत माणसांना न कळत त्यांची मदत करतात असं म्हणतात ना, तशीच एक देवदूत त्या 2 दिवसात राकेशच्या मुलाला आपल्या हृदयाशी कवटाळून जपत होती. राकेश बाळाला घेऊन घरी आला आणि आपल्या आईच्या कुशीत ते बाळ ठेवून वडिलांचे सर्व अंत्यसंस्कार हिंदू रीतिरिवाजांनुसार कोणतीही कमतरता न ठेवता पूर्ण केले. बाळाला पाहण्यासाठी आलेल्या ईशाच्या आईवडिलांना त्याने ईशाबद्दलची प्रत्येक गोष्ट सांगितली. फक्त त्याच्या आणि ईशाच्या वैवाहिक आयुष्यातील अतिशय वैयक्तिक गोष्टी मात्र त्याने सांगितल्या नाहीत. आपल्या मुलीचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत होता. त्यामुळे राकेश जे सांगत होता त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते त्याच्यासमोर मान खाली घालून उभे राहिले. अपमान आणि संतापाने घरी परतल्यावर त्यांनी कोणतीही चिंता नसल्यासारखी ऐशोआरामात वावरणाऱ्या ईशाला चांगलंच सुनावलं आणि शेवटी तिला घराबाहेर काढून टाकलं. कुठेही जाण्याची जागा उरली नाही म्हणून ईशा राकेशच्या घरी आली. बाळाला जन्म दिल्याबद्दलचा 1 कोटी रुपयांचा चेक आणि घटस्फोटाची कागदपत्र त्याने तिच्या चेहऱ्यावर फेकल्यासारखी तिच्यासमोर ठेवली. तिला फक्त पैसे हवे होते. नोटांचे गड्डे पाहताच तिचे डोळे चमकले. दात दाखवत हसली. सगळे पैसे मोजून घेतले आणि ते लपवून निघायला वळली. ईशा, 1 मिनिट. आता सुद्धा तुला आपल्या मुलाला पाहावंसं वाटत नाही? राकेशने भुवया उंचावत विचारलं. मी आधीच सांगितलं होतं ना, ते मूल नाही, माझ्यासाठी त्रास आहे. त्याला पाहिल्यावर मी भावूक होऊन त्याला उचलून घेईन, मिठी मारेन, चुंबन देईन आणि तो मला दे म्हणून तुझ्याकडे विनवणी करेन असं वाटलं का तुला? नो वे. तू देत असलेले पैसेच मला पुरेसे नाहीत. त्या ओझ्याला घेऊन मी काय करणार? तो त्रास तूच भेट म्हणून ठेवून घे. बाय. असं म्हणत तिने हवेत एक उडतं चुंबन दिलं आणि ती निघून गेली. राकेश मात्र कोणतीही भावना न दाखवता तिच्याकडे पाहत राहिला. ईशापासून आपल्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी त्याने आधीच DNA चाचणी करून ठेवली होती. पैसे संपले की पुन्हा एखाद्या नव्या पुरुषाला घेऊन येऊन हा मुलगा तुझा नाही, याचा बाप हा आहे असं म्हणत नवीन तमाशा करणारी स्त्री होती ती. मुलांची चोरी करून विकणाऱ्या लोकांपेक्षाही तिचं मन अधिक क्रूर होतं. आईच्या दुधाशिवाय आणि आईच्या मायेच्या कुशीत न वाढलेल्या त्या मुलाकडे पाहून राकेश आणि देवकी यांच्या डोळ्यात पाणी न येणारा एकही दिवस नव्हता. त्या दिवसापासून राकेशने लग्न, पत्नी आणि वैवाहिक नात्याचा पूर्णपणे तिरस्कार केला. स्वप्नांमध्ये मोहिनी आणि वास्तवात त्याचा मुलगा, एवढंच त्याचं आयुष्य उरलं होतं. आपली संपूर्ण कहाणी सांगून राकेश शांत झाला होता. ऐश्वर्या मात्र निर्विकार नजरेने त्याच्याकडे पाहत बसली होती. मी आयुष्यात पूर्णपणे हरलोय ऐश्वर्या. गळ्यात मंगळसूत्र बांधलेल्या माझ्या पत्नीने माझ्याशी विश्वासघात केला. हेही कळू न देता मी किती मूर्खासारखा जगत होतो. असं म्हणताना त्याचे अश्रू तिच्या मांडीवर ओघळले. मी पुन्हा पुन्हा काहीच कामाचा नाही असं म्हणतो तेव्हा मला कसं वाटत असेल माहीत आहे तुला? कुणालाही सांगता येत नव्हतं. आतून मरण यातना भोगत होतो. राग व्यक्त करता येत नव्हता. स्वतःचा संताप मनात दाबून ठेवून जगणं किती मोठी शिक्षा असते माहिती आहे का? ती माझ्यापासून दूर गेली, पण तिने दिलेली जखम आजही भरलेली नाही. आता मी सगळं विसरून आनंदात आहे असं वाटत असेल तर त्याचं कारण फक्त तू आणि मीही राहत. असं म्हणत त्याने ऐश्वर्याचा हात हातात घेतला आणि त्यावर हलका चुंबन ठेवलं. ऐश्वर्याकडून मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. राकेशने मान वर करून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला होता. ऐश्वर्या, त्याने हळूच हाक मारली. आपल्यासाठी कोणीतरी रडत आहे ही जाणीवच त्याच्या मनाला एक विचित्र शांतता देत होती. पण ऐश्वर्याची अवस्था मात्र जणू तिला स्वतःवरचं भान राहिलं नव्हतं अशी झाली होती. ऐश्वर्या, त्याने तिला हलकेच हलवलं. तिने ओठ घट्ट मिटून रडणं थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते शक्य झालं नाही. आपल्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या व्यक्तीने इतकं दुःख सहन केलं असेल याची तिला कल्पनाही नव्हती. तिचा घसा दाटून आला. तिने राकेशचा हात घट्ट पकडला आणि मग तिच्या डोळ्यांतून जणू बांध फुटला. ती मोठ्याने मन मोकळं करून रडू लागली. राकेश घाबरून गेला. ऐश्वर्या, काय झालं ग?
त्याने तिचे गाल हातात धरून तिला हलकेच हलवलं. ती इतकी का रडत आहे हे त्याला काहीच समजत नव्हतं. तिचं रडणं थांबवताना आल्याने तो अस्वस्थ झाला होता. ती त्याच्यासाठी रडत आहे हे त्याला कळत नव्हतं. स्वतःसाठी कुणीतरी अश्रू ढाळणं समजण्यासारखं होतं. पण इतका आक्रोश करून रडणं? आपला जीव शरीर सोडून उभा राहिला असता तरी ती एवढी रडली असती का, याचीही त्याला शंका होती. पण राकेशला माहीत नव्हतं हे तिचं त्याच्यासाठीचं रडणं होतं. त्याच्या वेदनांसाठीचं रडणं होतं. तिने स्वतःसाठी जितकं रडलं नसतं त्यापेक्षा कितीतरी अधिक ती राकेशसाठी रडत होती. ऐश्वर्यासमोर आपल्या मनात साचलेलं दुःख मोकळं केल्यामुळे राकेशच्या मनाला कुरदडत असलेलं जड ओझं जणू पावसात भिजलेल्या मिठाच्या पोत्यासारखं विरघळून गेलं होतं. तिच्या अश्रूंमध्ये त्याने आपली सारी चिंता विरघळवून टाकली होती. पण तरीही ती इतकी का रडत होती हे त्याला काही केल्या समजत नव्हतं. हंबरडा फोडून रडणाऱ्या ऐश्वर्याला त्याने हलवून पाहिलं, मिठीत घेऊन पाहिलं, समजावून पाहिलं, पण तिचं रडणं थांबतच नव्हतं. ती आपल्यासाठीच रडत होती का? पण आपल्यासाठी का रडेल? आणि हे रडणं खरंच माझ्यासाठी असेल तर या जगात माझ्यापेक्षा भाग्यवान कोण असेल? नाही, मी एवढा महत्त्वाचा नाही. त्या दिवशीसुद्धा ती अशी रडली नव्हती. तेव्हा तिला सहज शांत करता आलं होतं. किती सुंदरपणे ती माझ्यात सामावून गेली होती. मग आज एवढा आक्रोश का? त्याला काहीच समजत नव्हतं. राकेश डोळ्यांचे पापणेही न लावता फक्त तिच्याकडेच पाहत होता. ऐश्वर्या, तू अशी रडलीस ना तर तुझ्या पोटातल्या बाळासाठी चांगलं नाही, त्याने म्हटलं आणि त्या एका वाक्यानेच ती थोडी शांत झाली. हुंदके देत देत रडून झाल्यावर अखेर ती थकून शांत झाली. तेव्हा कुठे राकेशने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. आपण तिला आपली कहाणी सांगायला नको होती का? काहीतरी बोलून तिच्या मनात कुठेतरी खोल दडलेलं दुःख आपण पुन्हा उकरून काढलं असावं, असा विचार करून तो स्वतःलाच दोष देऊ लागला. सॉरी ऐश्वर्या, माझी कहाणी सांगून तुला खूप त्रास दिला वाटतं. इतकी रडलीस, तुला बाबांची आठवण आली का? तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने विचारलं. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नाही म्हणून मान हलवली. मित्रांची? त्याने भुवया उंचावत विचारलं. त्यावरही तिने नाही म्हणून मान हलवली. मग? वसी? त्याने संकोचाने त्याचं नाव उच्चारलं आणि तिने होकारार्थी मान हलवली. राकेशची नस फुगली. रागाने त्याचा जबडा घट्ट आवळला गेला. कोणीतरी एक हरामखोर माझ्या ऐश्वर्याचं संपूर्ण प्रेम घेऊन निघून गेला. रास्कल, तो फक्त माझ्या हातात सापडू दे, असं म्हणत त्याने मूठ आवडून पलंगावर जोरात आपटली. काय झालं राकेश? ऐश्वर्याने घाबरून विचारलं. इकडे बघ ऐशू. संतापलेला सिंहासारखा तो गुरगुरला. त्याच्या आवाजातील राग पाहून ती घाबरली. तिच्या घाबरलेल्या डोळ्यांकडे पाहताच राकेशने स्वतःला सावरलं, चेहरा सामान्य केला. हलकसं हसत त्याने तिच्या मानेमागे हात घालून तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या ओठांवर एक चुंबन ठेवलं. ते चुंबन तिच्यासाठी नव्हतं, ते त्याच्यासाठी होतं. त्याच्या मनात पेटलेली मस्तराची आग शांत करण्यासाठी. ऐश्वर्या बेबी, माझं बाळ तुझ्या पोटात आहे ना, तोपर्यंत तू त्या वसीबद्दल विचारही करायचा नाहीस. पूर्णपणे फक्त माझ्याबद्दल विचार करायचा, समजलं? त्याने अगदी प्रेमाने विचारलं. हं, ती हलकेच मान हलवत म्हणाली. गुड गर्ल, म्हणत त्याने तिच्या गालावर हलकी थाप दिली. मी एक गोष्ट विचारली तर तुम्ही रागावणार नाही ना? ती संकोचात म्हणाली. विचार ना, माझ्याकडे तुला काहीही विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं म्हणत त्याने तिचा हात घट्ट धरला. त्याने तिला एवढा अधिकार दिला आणि त्याच अधिकाराच्या आधारावर ऐश्वर्याच्या मनात एक प्रश्न जन्माला आला. हा प्रेमळपणा आणि हा अधिकार खरोखर तिच्यासाठी आहे का, की तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी? ईशा तुमच्या मुलाला पोटात घेऊन फिरत होती, तेव्हाही तुम्ही तिच्याशी असंच बोलायचात का? तिने विचारून टाकलं. क्षणात त्याची पकड सैल झाली. ईशावर त्याचा असा कोणता अधिकार होता? तिच्याकडे जाऊन मला विसरून जा असं तो कदाचित सांगू शकला असता, पण माझाच विचार करत राहा असं कधीच सांगितलं नव्हतं. पण ऐश्वर्या तशी नव्हती. ती त्याचा जीव होती, त्याला प्रेम शिकवणारी देवदूत होती, त्याचं भविष्य होती. पण हे तो तिला कसं सांगणार? अजून योग्य वेळ आलेली नव्हती. तिच्या मनात दुसरा कुणीतरी सिंहासनावर बसला होता. अशा परिस्थितीत ती त्याला कशी स्वीकारणार? कुणावर जबरदस्ती करून प्रेम निर्माण करता येत नाही. वसी आता तिच्या भूतकाळाचा भाग होता आणि भविष्यात तो तिला कधीच मिळणार नव्हता. आधी तिने त्याला पूर्णपणे विसरावं, त्यानंतरच तो तिला आपल्या प्रेमाची जाणीव करून देईल. तिला इतकं प्रेम देईल की तिचं मन त्या प्रेमाने भरून जाईल,
असा निर्णय त्याने मनोमन घेतला. पण त्याने उत्तर म्हणून फक्त शांतता दिली आणि उठण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात ऐश्वर्याने त्याचा हात पकडून त्याला पुन्हा बसवलं. तिने मनात अपेक्षित केलेलं उत्तर त्याने दिलं नव्हतं. ऐश्वर्याला नेमकं काय हवं होतं? तिचं मन राकेशच्या प्रेमाची उघडपणे अपेक्षा करत होतं, पण त्याचवेळी तेच मन घाबरून त्याच्यापासून दूरही पळत होतं. काय झालं? काही हवं आहे का? तो विचारणार इतक्यात ती त्याच्या मांडीवर येऊन बसली. राकेश दचकून तिच्याकडे पाहू लागला. काय झालं ऐश्वर्या? त्याच्या तोंडून फक्त हवे इतकाच हलका आवाज बाहेर पडला. मला घट्ट मिठी मारा ना प्लीज, असं म्हणत तिने त्याच्या गळ्याभोवती हात गुंडाळले. राकेशने तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळले आणि तिच्या कपाळावर एक चुंबन दिलं. दोघेही बराच वेळ एकमेकांना मिठी मारून तसेच बसून राहिले. राकेशला तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवण्याची इच्छा होती, पण इच्छा तिथेच थांबत नव्हती. पुढे जाण्यासाठी त्याचं पुरुषी मन आतून तडफडत होतं. ती इतकी जवळ होती. तिच्या श्वासांची ऊब, तिच्या शरीराचा मंद सुगंध, हे सगळं त्याच्यासाठी मोठी परीक्षा होतं. तुला नेहमी हेच सुचतं का? त्याची सद्विवेक बुद्धी त्याला टोचत होती. या अवस्थेत तुला तिचा आधार बनायला हवं, तिचं मातृत्व जपायला हवं. पती म्हणून तिच्यावर आणखी ओझं टाकू नकोस, असं मन त्याला बजावत होतं. त्याला त्या शब्दांचा अर्थ समजत होता, पण ती स्वतःहून त्याच्या मांडीवर येऊन बसली होती. त्याला घट्ट मिठी मारत होती. तिच्या स्पर्शाने त्याच्या मनातली सारी बंधने सैल होत होती. या क्षणी तिला एका लहान मुलीसारखं पाहणं त्याला शक्यच नव्हतं. त्याचं मन तिला पत्नी म्हणूनच पाहत होतं. त्याने तिच्या गालावर हात ठेवला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्या स्पर्शाने दोघांचे ओठ काही क्षणांसाठी एकमेकात गुंतून गेले. ती त्याची पत्नी नव्हती. तिला त्याच्यावर कोणताही अधिकार नव्हता आणि त्यालाही तिच्यावर नव्हता. तरीही ईशासोबत कधीच जाणवली नव्हती अशी पुरुषत्वाची जाणीव त्याला फक्त ऐश्वर्यासोबत होत होती. समोर स्वर्गातील अप्सराही येऊन उभी राहिली असती तरी दगडासारखं कठोर राहणारं राकेशचं मन फक्त ऐश्वर्यासमोरच वितळत होतं. हे कोणतं गूढ होतं त्यालाही समजत नव्हतं. श्वासासाठी ढापा टाकणाऱ्या ऐश्वर्याचे ओठ सोडून तो तिला नशेत हरवल्यासारखा पाहत राहिला. पण तिला पुन्हा पूर्णपणे सावरायला वेळ देण्याइतका संयम त्याच्यात उरला नव्हता. त्याने आपल्या लांब बोटांनी तिच्या ओठांवरून हलकेच हात फिरवला. तिच्या थरथरणाऱ्या ओठांकडे तो अशा नजरेने पाहत होता की जणू एखादी खोडकर खार गोड फळाचा वास घेण्याची वाट पाहत आहे. राकेशच्या त्या वेगाने ऐश्वर्याच्या मनात मात्र हलकीशी धडधड निर्माण झाली. तो तिचा पुरुष आहे असा गर्व त्याच्या मनात दाटून आला. ऐश्वर्या, मी तुला त्रास देणार नाही आणि आपल्या बाळाची काळजी तुझ्यापेक्षा कमी नाही हे लक्षात ठेव, असं म्हणत त्याने तिच्या पाठीला आधार दिला आणि तिला आपल्या छातीशी घट्ट धरून घेतलं. राकेशच्या मायेच्या आणि कोमलतेच्या स्पर्शात ऐश्वर्या हळूहळू विरघळून गेली. त्या क्षणी दोघांनाही एकमेकांची गरज होती. राकेशच्या मनावर उमटलेल्या जखमांचे व्रणसुद्धा पुसून टाकण्याची ताकद फक्त ऐश्वर्याच्या प्रेमात होती. त्यानंतरचे प्रत्येक दिवस सुंदर होत गेले. आजूबाजूचं जग विसरून आपण प्रेमात पडत आहोत याची जाणीवही न होता दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते. ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीसाठी राकेश हवा असायचा. पोटात बाळ घेऊन फिरणाऱ्या एका बाळासारखीच ती झाली होती आणि राकेशवर जणू 3 मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी आली होती. त्याच्यात तिला एक प्रेमळ बाबा दिसत होता आणि राकेशची अवस्था तर अशी झाली होती की आपल्याला 4 हात असते तर किती बरं झालं असतं असंच त्याला वाटायचं. तो आपल्या बायकोची प्रत्येक गोष्ट मनापासून करत होता. वेळेवर जेवण, सततची काळजी, लक्ष ठेवणं. त्याने ऐश्वर्याला अक्षरशः आपल्या हाताच्या ओंजळीत जपून ठेवलं होतं. हसता हसता ऐश्वर्याचे गाल दुखून लाल व्हायचे. तिच्या आयुष्यातील सगळी सुख आणि आनंद जणू राकेशने तिच्या ओंजळीत भरून दिली होती. पण दुसऱ्या कुणाच्या नजरेतून हे सगळं सुटणार होतं का? ईशाच्या पोटात जळजळ होत होती. तर ईशा त्या दोघांच्या बॉन्डिंगला बघून त्यांच्या बाळाला दुखावण्याचा काही प्रयत्न करेल का? हे पाहूया आपण या कथेच्या पुढच्या भागामध्ये. या भागानंतर या कथेचे आणखी 1 किंवा 2 भाग येतील. त्यानंतर ही कथा संपेल. पण आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. सोबत व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.